जालन्यात भर दिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने अज्ञाताने वार करून खून केलाय। जालना शहरातील जुना मोंडा भागातील जय मा हॉटेलसमोर ही घटना घडली। अंदाजे 40 वर्षीय संजय शर्मा उर्फ संजय खैनी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये। खून करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केलाय। मृतदेह ताब्यात घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले। आरोपीच्या शोधासाठी 3 पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू झाला आहे। CCTVच्या आधारे तपास करून कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आले। पोलीस या घटनेची अधिक चौकशी करतायत। पोलीस आरोपींना कधी पकडतील याकडे अख्ख्या जालनेकरांचं लक्ष लागलंय। दरम्यान जालना शहरातील चंदनजिरा परिसरात एका तरुणाच्या खुनाची घटना ताजी असतानाच त्यानंतर आज पुन्हा एका तरुणाचा खून झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। सूर्या 20 मराठी, जालना। जुन्या मोंढ्यामध्ये जय मा हॉटेल आहे। तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे। एक 40 वर्षाचा युवक असावा, त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम 3 टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे। नेमके किती जण होते आणि सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे। इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करू। काय कारण आहे? कारण अजून प्राथमिकच आहे, सध्या काही कळालेलं नाही। फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवण्यात। तर कशाने वार करण्यात आले कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल।